नमस्कार मित्रांनो, सक्षम गार्डनिंग ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपला जो विषय आहे तो कटिंग संदर्भातचा आहे. आज आपण जास्वंदाची कटिंग लावणार आहे, रातराणीची कटिंग लावणार आहे आणि गुलाबाची कटिंग जी काय आहे ते आपण लावणार आहे. त्यासाठी आपल्याला जे सॉईल मिक्स लागतं ते आपण बघून घेऊयात. तर 10% 20% मी कोकोपीट घेतलं आहे, 20% मी ही गोबरची खत म्हणजे आपलं वर्मी कंपोस्ट आहे आणि थोडंसं आपलं लीफ कंपोस्ट घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं हे पण मिसळायचं आहे, फंगीसाईड आता मी मिसळतो. थोडंसं मिसळायचं, लई नाही मिसळायचं, कारण की आपण फंगीसाईडचं पाणी आपण परत नंतर टाकणार आहोत कटिंग लावल्यानंतर. म्हणून हे बघू शकता फंगीसाईड आहे आपलं साफ आहे, ते थोडंसं मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे फक्त. तर हे बघू शकता 3 खडे पडलेले आहेत, तर इतके आपल्याला हे खडे बास होतील. तर आता हे मी सॉईल मिक्स जे आहेत ते आपण पूर्णपणे मिक्स करून घेऊया. तोपर्यंत आपली ही कटिंग तुम्ही बघू शकता. ह्या कटिंग आपल्या ज्या आहेत त्या मी पण फंगीसाईडमध्येच पाण्यामध्ये ह्या भिजत ठेवलेल्या आहेत. बघू शकताय 1 दिवस अशाच मी भिजत ठेवलेल्या होत्या, 24 तासासाठी भिजत ठेवलेल्या आहेत. पॉटचं म्हणलं तर पॉट बघू शकता आपण इतकाच घेतलेला आहे, 6 इंचचा हा पॉट आहे, तेवढाच आपण पॉट वापरणार आहे. आता हे आपण पूर्णपणे मिक्स करून घेऊयात. मी आता तुम्हाला हे सर्वपणे मिक्स करूनच दाखवतो. तर हे बघू शकता पूर्णपणे सॉईल मिक्स आपण मिक्स करून घेतलेलं आहे. साफ फंगीसाईडचे आपण 3 ग्रॅम असं टाकलं होतं. तर आता त्यासाठी पॉटमध्ये आपण आता इतके होल आहेत बघू शकता पॉटमध्ये. तर आपण त्याच्यामध्ये एक पेपरचा जो तुकडा असतो असा, तो आपण पेपरचा तुकडा याच्यामध्ये घालून घेऊयात. का तर ड्रेन आउटमधनं आपली सॉईल मिक्स जे आहे ते बाहेर निघू नये म्हणून पेपर आपण घालून घ्यायचा आहे. तर असा हा पेपर मी घालून घेतलेला आहे. आता आपण काय करायचं आहे, हे सॉईल मिक्स जे आहे आपण याच्यामध्ये भरून घेऊया. सॉईल मिक्स हे पूर्ण मी भरून घेतो. सॉईल मिक्स भरून पाणी ओतून घ्यायचं त्याच्यामध्ये सगळं. तर ही आपली कोणती कटिंग लावणार आहे. सॉईल मिक्स जे आपण बनवतो त्याच्यामध्ये माती का वापरली नाही. प्रत्येकजण म्हणतात माती का नाही वापरत, का तर मातीमध्ये लवकर रिझल्ट मिळत नाही, कारण की कोकोपीटमध्ये पाणी मॉइश्चर राहतं. तुम्ही एकदा पाणी ओतलं ना 8 दिवस पण त्याला पाणी ओतायची गरज नाही. असं ह्याच्यामध्ये मॉइश्चर मेंटेन राहतं ना, म्हणून आपल्याला कोकोपीटमध्येच कटिंग लावायची. याची लवकर रिझल्ट जर पाहिजे असेल तुम्हाला तर कोकोपीटमध्येच लावा. तुम्हाला जर लावायचे असेल सॉईलमध्ये पण तुम्ही लावू शकता, पण त्याला वेळ लागतो रिझल्ट भेटायला. तर हे पूर्ण भरून तुम्हाला दाखवतो मग. तर आता कटिंगमधलं जे पाणी आहे तेच आपण हे पाणी साफ फंगीसाईडचं आपण याच्यामध्ये ओतून घेऊयात. सर्वपणे जोपर्यंत ड्रेन आउट होत नाही पाणी तोपर्यंत हे पाणी आपण सर्व ओतून घेऊया त्याच्यामध्ये. बघू शकता आता ड्रेन आउट झालं आहे पाणी, बघू शकता लगेच. तर असं कोकोपीटचं जे काही असतं ते असं असतं, बघू शकता लगेच पाणी ड्रेन आउट व्हायला सुरू झालेलं आहे. तर आता आपण कटिंग लावून घेऊयात एक फंगीसाईडमध्ये बुडवून आणि ॲलोवेरा जेलमध्ये मी बुडवूनच कटिंग लावून घेणार आहे. सर्व कटिंग ॲलोवेरा जेलमध्ये आणि त्याच्यामध्ये बुडवूनच आपण लावून घेऊया. ॲलोवेरा जेल मी एका पायामध्ये धरलेला आहे आणि कटिंग लावायची म्हणून आता आपण एक कटिंग घेऊयात आणि ॲलोवेरा जेलमध्ये जे काय आहेत अशा बुडवूयात थोडं. ॲलोवेरा जेलमध्ये मी बुडवली आहे कटिंग. ते साफ फंगीसाईडमध्ये बुडवून आडवी लावायची आहे कटिंग. 2 ते 3 नोड आतमध्ये घालायचे आहेत पूर्णपणे. ही आपली रातराणीची कटिंग आहे, तीच मी ही कटिंग लावतोय. बघू शकता अशी थोडंसं बुडून करून आडवी कटिंग लावायची आहे. आडवी लावल्याने त्याचं रूट स्ट्रक्चरही खूप चांगलं दिसून येतं, म्हणून मी लावताना पहिली आडवीच कटिंग लावतो.
आणि फंगीसाईड लावल्याने काय होतं मंडळी, फंगीसाईड लावल्याने आहे ना कटिंगला फंगस लागत नाही. जी आपली कटिंग जी आहे ती उगवून येत नाही ना, मग त्याला लवकर यायला मदत होती. म्हणून फंगीसाईड लावायचं. बारीक कटिंग पण तुम्ही आत्ता लावू शकता आणि ह्याला कवर करायची गरज लागणार नाही. मी जी आधीची कटिंग दाखवलेली तुम्हाला चमेली प्लांटची, ती कटिंग कवर केली ती मी. का कवर केल्याने रिझल्टही लवकर मिळतो, म्हणूनच लोक कवर करतात. तर कवर आता जो 15 जानेवारी तर होऊन गेलेली आहे. 15 जानेवारीच्या तुम्ही आधी जर कवर केलं असेल तर चालू शकतं, पण आता तुम्ही कवर केलं नाही तरी चालणार आहे. मॉइश्चर आता निघून गेलेलं आहे. एक कटिंग मी लावून घेतलेली आहे, बघू शकता. एक कटिंग मी पूर्णपणे सगळं लावून घेतलं आहे. आता ही आपली रोज कटिंग आहे, बघू शकता. ही रोज कटिंग. आता ही रोज कटिंग पण मी तशीच करणार आहे. आणि आपल्या हिबिस्कस आहे, पांढरं जास्वंदाचं झाड आहे. त्याच्या कटिंग मी कालच कटिंग केली होती आपल्या झाडाची. तिथं म्हणजे शेजारी आमचे आहेत, त्यांनी कटिंग केली होती. मीच गेलतो कटिंग करायला. त्यांनी मला बोलवतात दरवेळेस कटिंग कराय, की मोन्याला कटिंग करता येते जास्त सक्षमला, त्यालाच बोलवूयात आपण कटिंग कराय, म्हणून त्यांनी मला बोलवलं होतं. तर मी तिथंही गेलतो, कटिंग केलं आणि जी आपल्या जाड फांद्या असतात त्या मी घेऊन आलो. म्हणलं कटिंग केली तर आता मी त्याला लावून बघतो आणि तुम्हालाही म्हणलं शेअर करावं आपल्या यूट्यूब चॅनलवर. हिबिस्कसची कटिंगचं मी सांगितलं होतं तुम्हाला, व्हिडिओ टाकेन, म्हणूनच मी कटिंग केलेले जे होते ते आणले. बघू शकता. ह्याचंही मी असं पूर्णपणे सगळे कटिंग लावून घेतलेले आहेत. तर आता हे राहिलेलं जे पाणी आहे तेही आपण ओतलं तरी चालणारच आहे, बघू शकता. आता हे पाणी ओतून घेतलेलं आहे आपण सगळं. आता आपल्याला काय करायचं आहे, हे ॲलोवेराचं जे जेल आहे ते पण पूर्णपणे ह्याच्यामध्येच पिळून घ्यायचं आहे. हे आपण पिळून घेतलेलं आहे. मी थोडा हात पुसून घेतो आणि आता आपल्याला काय करायचं आहे, फंगीसाईड जे आहे ते एक ह्याच्यावर आपल्याला हाताने लावून घ्यायचं आहे. बघू शकता मी हाताला हे लावून. तर ह्या बारक्या ज्या कटिंग आहेत त्यांनाच मी हे फक्त लावून घेणार आहे. बाकीच्या कटिंगला लावलं तरी चालेल. तर आय होप की तुम्हाला ही कटिंगचा व्हिडिओ जो आहे तो आवडला असेल. थोडासा जरी कंटेंट आवडला असेल तर मला तुम्ही कमेंट करून सांगा. आणि सॉईल मिक्स कशी बनवली तेही मी तुम्हाला या संदर्भात सांगितलेलंच आहे. तर ही सॉईल फक्त कटिंगसाठी आणि तुम्ही सीडलिंग लावण्यासाठी ही सॉईल बनवू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सक्षम गार्डनिंग ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. तर आता आपला मी आळूच्या पानांचाही अपडेट टाकणार आहे. आणि परवाच मी नवीन झाडं आणलेलं आहे, वांग्याचं झाडं जे आहे ते आणलेलं आहे. त्या संदर्भात पण लावण्याचा व्हिडिओ येईनच आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आता आपल्या यूट्यूब चॅनलवर काय आहे ते मी आता हे शेअर करतो. बघू शकता. हे आपलं कोथिंबीरही बघू शकता किती भारी झालेली आहे. कळेही आलेले आहेत जास्वंदाच्या झाडाला, बघू शकता. हे आपलं वांग्याचं झाड आहे, मोठं वांग आलं आहे बघा इथे एक. तेच परवा मी घेतलं आहे, तेच तुम्हाला शेअर करायचं होतं म्हणून, बघू शकता. तर आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. आणि शेअरही करा. आपला व्हिडिओ तुम्ही शेअर केल्याने मला लाईक, शेअर, सबस्क्राईब मिळणार आहेत. तर प्लीज हे तुमच्या हातात आहे, तुम्ही मला सपोर्ट करायला विसरू नका. आणि आता आपला व्हिडिओ पण येणारच आहे पुढं, हार्वेस्टिंगचा व्हिडिओ येईन आपला आता पुढचा, तोही मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेनच. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.